आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस, पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ। महायुतीचं एकत्र लढायचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत अद्यापही संभ्रम, सूत्रांची माहिती। जिथं जिथं शक्य तिथं भाजपशी जुळवून घ्या, राष्ट्रवादीशी जुळवून घेतलंच पाहिजे असं नाही, एकनाथ शिंदेंच्या रात्रीच्या बैठकीत सूचना। चल करोगे तो चल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा। विधानसभेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांचा शायरीतून टोलेबाजी। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात मनपा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता, पुन्हा आचारसंहिता लागणार। मनमाडला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्यासाठी सुरू केलं उपोषण। 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार देशव्यापी जातनिहाय जनगणना, जनगणनेसाठी तब्बल 11,719 कोटींची केंद्राची तरतूद। वाल्मिक कराडत संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड, सरकारी वकिलांचा हायकोर्टात दावा, लवकरच होणार अंतिम सुनावणी। केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक असणार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चाची हाक, 22 डिसेंबर पासून भिवंडी ते नवी मुंबई जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। पोलिसांना बघताच चोरट्यांनी ठोकली धूम, पोलिसांनी पाठलाग करत चोरट्यांना पकडलं, नाशिकच्या ओझरमधील घटना सीसीटीव्हीत चित्रित। गोंदियाच्या देवरी तालुक्यात बिबट्याची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। शिवराज पाटील चाकूरकरांवर आज लातूरात होणार अंत्यसंस्कार, राहुल गांधी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची शक्यता। अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी भारतात, फुटबॉलच्या पंढरीतून करणार दौऱ्याची सुरुवात, मेस्सीचं कोलकात्यात जोरदार स्वागत। U19 आशिया करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात युवा वैभव सूर्यवंशीचा दणका, अमिराती संघाविरुद्ध अवघ्या 95 चेंडूत ठोकल्या 171 धावा। बागलाण तालुक्यातील कमळ तलाव बनलाय आकर्षणाचं केंद्र, तलाव विविध रंगाच्या कमळ फुलांनी बहरला।